मराठी में मुख्य समाचार। आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। महसूल मंत्री आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी युवा पिढीला एआय आधारित तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कौशल्य आत्मसात करून पुढे नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं। अमरावतीतल्या सायन्स कोअर मैदानावर अमरावती युवा महोत्सव 2026चं त्यांच्या हस्ते काल उद्घाटन झालं। राज्यातील युवकांनी एआयचा सदुपयोग करावा आणि दुरुपयोगापासून दूर राहावं असं आवाहन त्यांनी केलं। मेळघाट महोत्सवाच्या माध्यमातून युवकांना सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करण्याची संधी उपलब्ध करून देणार असल्याचंही ते म्हणाले। महाराष्ट्र आणि देशाच्या उभारणीत अभियंत्यांची महत्त्वाची भूमिका असून 2047 पर्यंत विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यासाठी अभियंत्यांनी योगदान द्यावं असं आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं। अमरावतीमधल्या अभियंता भवन इथे 41व्या राष्ट्रीय विद्युत अभियांत्रिकी अधिवेशनात ते बोलत होते। मेळघाटातील शेवटच्या 22 दुर्गम गावांमध्ये 40 कोटींच्या निधीतून सोलर लाईनद्वारे वीज पोहोचवण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली। कृत्रिम बुद्धिमत्ता आणि हरित तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अभियंत्यांनी पुढाकार घ्यावा असंही ते म्हणाले। राजस्थान कृषी संशोधन संस्था जयपूर इथं 18 ते 20 ऑगस्ट दरम्यान आयोजित अखिल भारतीय गहू आणि जव संशोधन शास्त्रज्ञ बैठकीत अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या गहू संशोधन केंद्राला अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्पाअंतर्गत देश पातळीवरील उत्कृष्ट केंद्राचा पुरस्कार प्रदान करण्यात आला। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर गणित विभागातील विद्यार्थिनी गौरी झाडे आणि बबिता गायधने यांनी स्मार्ट डिव्हाइसच्या माध्यमातून तणाव ओळखणारी नाविन्यपूर्ण प्रणाली विकसित केली आहे। HRV फ्रॅक्टल पद्धतीवर आधारित या संशोधनाला भारतीय पेटंट कार्यालयानं प्रकाशित केलंय। डॉ. गणेश केदार आणि डॉ. झरीना जोया यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन करण्यात आलं। नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन विभागातर्फे समता सैनिक दलाची शताब्दी या विषयावर आज सकाळी 10 वाजतापासून एक दिवसीय चर्चासत्र आयोजित करण्यात आलंय। कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या चर्चासत्रात विविध मान्यवर मार्गदर्शन करणार आहे। आगामी काही तासात गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली असून येलो अलर्ट जारी केलाय। दरम्यान नागपुरात देखील सकाळपासून पावसाच्या हलक्या सरी अधूनमधून वर्षाव करत आहे। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। या पुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल। नमस्कार।